कारण मयासूर आणि सेनापती बाबा हे चतुर आहे, शूर आहे हे त्रिवार सत्य आहे, पण काव्यवाच काय हे आपण विसरून टाळणार नाही. 15 दिवस झाले आपण फरमान काढू, पण अजूनही त्या वैभवसिंग सारखा वेळा त्यांना पकडता आला नाही. याचा अर्थ काय समजावा? आता मी स्वतः चंद्रधारी भोवतालचा सगळा परिसर शोधून काढणार आहे. कसा तो वेळा वैभवसिंग बंदिवान होत नाही, लेट पाहतो. येतोय मी का? दुसरा तिसरा कोणी नाटक असता तर जिवंत सोडला नसता लागायचा ना त्याला. हुशारे बदल आणि धाडसा बदल आहे, पण त्याचं पण आता माहीत झाला. एकच्या 10 जणांवरती भारी पडायचा तो, पण तो जमाना संपलाय आता. माणूस उतारी लागला की थकाटच जाणार रे. आमच्या जंगलात कशाला आलात? माणसाला शोधायला कोणाला नाव काय त्याचं? चंदन नगरीचा प्रधान बेटा वैभवसिंग त्याला शोधण्यासाठी गेले 8 दिवस फिरतोय, पण तो काही हाती सापडत नाही. तो येण्या कशाला पाहिजे तुम्हाला? आम्हाला नको हो. आमचे प्रधान महाराज प्रतापसिंहांची पाहिजे. मग कुणाला पाहिजे? अहो सांगितलं की चंद्रनगरीचे महाराज त्यांनाच पाहिजे, म्हणून त्यांना शोधण्यासाठी गेले 8 दिवस फिरतोय, कधी काही हाती सापडतच नाही. आजा या दोघांनी कुणी नाही ना ते. आम्हाला मी त्या वैभवी सारख्या समजतोस की काय? जे घ्या वाऱ्याच्या बसल्याने वाईट घेऊन आपल्या आम्हाला कशाला? आम्ही काय केलं तुमचं? आमच्या राजाच्या परवानगीशिवाय आमच्या हाती आलात म्हणून. तुमचा राजा कोण हो? नाव काय त्याचं? लाक्या भेल. कसे? जंगल कुणाच्या बाबाचं त्याला तोंड सांभाळून बोलायला सांग. आणि जंगलात वाढलेली जंगली माणसं आहे. रस्ता फिरला तर त्याच्यावर तुकडे तुकडे करून या जंगली जनावरांना भेटवाणी देऊन टाकतो. आई जरा हे दोघं बंद कर रे. इथं आपल्या दोघांचा जीव काय झाला आणि भोगतोय काय? इंडिया हे असं ऐकणार नाही. चंद्रनगरीचे शिपाई म्हणजे आपले शत्रू आहे. तेव्हा या प्रमाणे बलिदान करून आपल्या वस्तीवर नेऊया. अगो पण आम्हाला कशाला? आमच्या राजासमोर हाजीर करणार. कशाला? आम्हाला कशाला? एक फौज ठेवत नाही. चला चला मग. नाही तर एका गावात 2 तुकडे
जखमी झाला तुम्ही. काय झालं असं? समोरून येताना अचानक वाघाने झडप घातली माझ्यावर. शेवटी त्याच्याबरोबर दोन हात करता करता मलाच जखमी करून पळाला तो. पण ह्या खंडाळ जंगलात आपण मी चंद्रनगरीचा राजकुमार मंदार. आमचे 2 शिपाई गेले 10 दिवस इथंच कुठेतरी गायब झाले असो. एक वाडी माझी प्रधान इथंच कुठेतरी फडकत असतो. त्याला शोधण्यासाठी इथपर्यंत आलो. पण त्या वाघाच्या तावडीत सापडून असा हा भयाट झालो. काय सांगतो काय? आपण चंद्रनगरीचे राजकुमार. मग तुम्ही इथे मुळीच थांबू नका. कारण 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 काय सांग? कुणाची भीती आहे का? वाघ सिंहासारख्या क्रूर प्राण्याबरोबर 2 हात करता करता इथपर्यंत आलोय. तो आता मागा घेऊन घाबरून होऊन जाण्यासाठी नाही. सांग कुणाची भीती आहे का? हा मंदार लढता लढता मरेल पण मागा घेणार नाही. त्या पलीकडच्या नदीजवळ भिल्लांची वस्ती आहे. चंद्रनगरीच्या राजाची आणि तुमची जुनी दुश्मनी आहे. तुम्ही जर चंद्रनगरीचे राजकुमार असं जर त्यांना समजलं तर ते तुम्हाला ठार मारतील. तेव्हा तुम्ही ताबडतोब निघून जाईल. नाही, मित्र भागूबाई सारखा पळून जायला मी माझ्या हातात काही बांगड्या बनलेल्या नाही. त्याच्याबरोबर 2 हात करण्याची ताकद आहे माझ्या अंगात. अहो, पण तुम्ही एकटे आहात आणि ते जवळजवळ 100-125 पेक्षा अधिक आहेत. तेव्हा पाया पडते मी तुमच्याकडून. तुम्ही जा. ठीक आहे, योग्य वेळी मला सावध केला. या दुसऱ्या उद्या. नक्कीच चंद्रनगरीचा कोणीतरी सरदार असावा. जाऊ दे. मी शस्त्रावर वार करणं तुमच्यासारख्या लढवय्याला शोभणार नाही. वाटल्यास तुम्ही त्याला कैद करा पण ठार मारू नका. ए बाजूला हो. हा कोण आहे हो? मला त्याबद्दल काहीच माहिती नाही बाबा. पकडा कसा बाबा होता? घोड्यावरून जात होता. वाघानं जखमी केला. कसा तरी फटफटत इथपर्यंत आला. मी विचारपूस करणारच होते तोच तुम्ही आलात बाबा. काय रा? कोण आहेस तू? बाबा, अहो तो जखमी झालाय. शिवाय तुमच्या बरोबर लढाई करता करता थांबून गेला. त्याला वस्तीवर घेऊन जाऊया. तिकडे करा की मग सावकाश त्याची चौकशी. आपल्या ताब्यात आल्यावर आता जातोय कुठेतरी. चला घेऊन जाऊया वस्तीवर. असं म्हणतेस? हा चालतात. उचलती का बा? ए बिल्ल्याचा गोळा. चल. चल हो पुढं. हो पुढं. आयात. आता आम्ही आपल्याबरोबर चंद्रनगरीत आम्ही तरी काय करणार? आम्हाला तुमचा संशय येतोय सेना. तुला तुमच्या डोळ्यात याचा आम्हाला संशय येतो. महाराज, युवराजाच्याने आमचे मतभेद जरूर असते पण त्यांच्यावर शस्त्र उगारणे हे आमच्या पित्याला शोभत नाही आणि असला नीचपणा आमच्यातून कदापि होणार नाही. मग युवराज गेले. इतर युवराज कुठेही थांबत याची कल्पना तुम्हाला सुद्धा. 2 दिवस राजवाड्याकडे युवराज परतले का? याचा अर्थ काय सांगता? याबद्दल आता आम्ही तरी काय सांगू? हेच कळतं. जो विचार करावा तो पुन्हा सारखा वागतो. त्यात आपण आमच्यावरच घाताघाताचा आरोप करतो. मग आम्ही आणखी लाडक्या पुत्राच्या वियोगाने आमचा तोष केला. आम्ही निर्गळ आहोत नाही. पण युवराज आमच्या दुसरीला पडल्याशिवाय आमच्या मनाला शांती लाभणं शक्य नाही. दांजे आता थांबून इथे युवराजांच्या 2 शिपायांना पत्ता जलद गतीने लागलाच पाहिजे. आम्ही आताच त्या कामगिरीवर हे सगळं ठीक आहे सेनापती, पण त्याचा शोध कुठे आणि कसा करायचा? भयासोर याचं लक्षण तुमच्यासारख्या लढवायला शोभत नाही. आम्ही आमच्या पुत्रासाठी राज त्याग करू पण आमचा मंथार आम्हाला मिळालाच पाहिजे. असा गैरसमज करून घेऊ नका. माझ्या बोलण्याचा रोध आपल्या लक्षात आलेला दिसत नाही. युवराज नक्की कुठल्या दिशेने गेले आहेत याचा प्रथम अंदाज घ्यावा लागेल आणि नंतर पुढच्या प्रयाणाचा विचार केला पाहिजे.
त्यात काय कठीण आहे महाराज? उत्तरेकडे सरदार यवन सिंगाला, दक्षिणेकडे सेनापती बाबा तुम्ही खोज करा, पश्चिमेच्या बाजूला गयाचोर तुम्ही स्वतः जावा आणि पूर्वेला मल्लिकला पाठवा. काय वाटेल ते करा, पण उद्या सूर्यास्तापर्यंत युवराजांना आमच्या समोर हजर करा. जशी आज्ञा सेनापती बाबा. आता जो सरदार यवनची गाडी मल्लिकला त्यांच्या कामगिरीची देत आहोत आणि तुम्ही सुद्धा जायची तयारी करा. आम्ही पश्चिमेला कूच करतो. प्रधानजी, सेनापती सोबत 10-12 सैन्य आणि शस्त्र द्या. कोणत्याही क्षणी शत्रू जोर करून वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सावधगिरीने युवराजांचा तपास करा. कुठेही अचानक दगाफटका होऊ नये याची काळजी घ्या. त्याबद्दल आपण वेळेला स्वतःचा प्राण घावा, पण युवराजाला राज दरबारी सुरक्षित पोचते. महाराज, आपण स्वतःच्या मनाला सावरा. चिंता करू नका. आपल्या हुकुमाप्रमाणे उद्या सूर्यास्ताच्या युवराजांना आपल्या सोबत हजर करतो. जगत जननी तुमच्या कार्यास यश दे आणि युवराज सुखरूप राजवाड्यात देऊ हीच आमची इच्छा आहे. महाराज खाल झाला, महाराज खाल झाला, खाल झाला, महाराज खाल झाला. काय झालं? बोल पण. काय सांगू महाराज, सांगताना जीभ दुरी पडते माझी महाराज. बोलव काय झालं काय? काय सांगू, आम्ही वैभव शिकायला शोधता त्या भिल्लाच्या कावडीत सापडलो. भिल्लाने मला आणि बाजाला कैद केले आणि वस्तूवर येत असताना भिल्लांच्या नायकाने आमच्या युवराजांना कैद केलं आणि त्या क्रूर भिल्लाने आपल्या युवराजांना आतापर्यंत काही केलं असेल. युवराज, माझ्या भिल्ल बांधवांनो, दरवर्षीप्रमाणे आपण यंदाही हरिआईचा उत्सव साजरा करू. या वर्षी आईचा कोप झाला आणि आमचा वाघवाडील माणूस नेल्या त्या प्रतापसिंग राजाच्या सेनापतीने दगाबाजीने मारला गेला. आम्ही वेळा प्रधानाला म्हणजे वैभव सिंगाला पकडण्यासाठी आलो, पण राजाचा हुकूम करणार काय? ओ बाई, असं हसताय काय? आम्ही थोडतोय कापतोय भीतीने आणि तुम्ही ही करून हसताय काय? तुमचे अवतार पाहून हसणार नाही तर काय रडणार? शूर शिपाई म्हणवतात आणि असे वासाचा फटका आल्यासारखे कापताय काय? अहो काय सांगू, कसं सांगू? अचानक याला एकाएकी वाताचा झटका आला आणि याची जीभ अशी धुळी पडून हा असा पुडपुडू लागला. हो होय काय? आह शूर शिपाई, तुमची नावं काय? बाजा आणि हा आजा. वा 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 वा, नावं पण छान आहेत. आजा आणि हा बाजा. अहो त्यात आमची काय चूक? ती चूक आमच्या आई वडिलांची ना. आमची नावे त्याने ठेवली.
आता आमच्या पोरांची नावे आम्ही ठेवणार. काय रे बाजा, बरोबर की नाही? बरोबर म्हणजे बरोबर. काय त्याला नंदी बैलासाठी मान हलवते बे 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 अहो तो गरीब आहे, त्याचं कारखान्याचं एखादं औषध नाव सांगा. वाचवा, कुणीतरी वाचवा. धावा कुणीतरी. कुणीतरी माझ्या मदत करा. तो आजा हरामखोर मला एकट्याला सोडून कुठा पळाला कुणास जा. अरे बापरे बाप. आता या घाट रंगात एकटा मी काय करू. कुणाला हा मोठा कुणाला. जोडीदार इथं असताना असं रडतोस काय बायकासारखा? अरे आता तर चांगला बोलत होतास ना, एकाकी वाद होण्याचं कारण तरी काय? आता मी काय करू रे. आणि घरातल्या काय प्लास्टिक यायला राजाने आज्ञा केली आणि असं मला हल्ले करून त्या प्रतापरावला व्हायला गेलाच पाहिजे. शेरांदा, तुम्ही आमचे पुढारी आहात, तेव्हा तुमचा निर्णय तोच आमचा निर्णय. आम्ही सगळे तुम्हाला साथ देणार आहे. जान दिली तरी चालेल, पण ते जुलमी सत्तेपुढे माघार नाही. होय होय राजा. प्रतापराजाचा सैनिक कधी पण आपल्या वस्तीवर घुसतात, लूट करतात, आपल्या आया बहिणीच्या आबरूवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. यापुढे ते दहावच गाव हेच त्याला उत्तर सांगत. शाबास रे माझ्या वाघालो. अरे आहे तुम्हाला उथंड आयुष्य देव. जिबे ओई जिबे. काय बाबा? चल आज या चांगल्या दिवशी सगळ्यांनी नाचून मिळून हरियाचा जय जयकार करूया. जय जयकार जय जयकार जय
देव जगत असता तर माझ्यासारखा एकनिष्ठ प्रधानाची अशी अवस्था झाली नसती. आणि असा ठिकाणासारखा फिरत राहिलो असतो रस्त्यावर. मूर्ख राज्य करतायत तिथं चंद्रनगरीत, राज्य सुख उपभोगताय आणि मी राजकारणात निष्ठांत असून सुद्धा असा लढत फिरतोय. या जगात देव असता आणि या जगात देव असताना झालं नसता, कधीच झालं नसतं. वस्तीवर येण्याचं कारण काय? तुला इथं कोणी पाठवलंय? अरे आलवासात तुमच्या राज्याचे स्वर्गाला पाय आम्हा वेगळं हा येणार